मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री स्वामीनारायण भगवान, श्री राधाकृष्ण देव आदि भगवंताचे सर्व स्वरूप पुरुषोत्तम मास अंतर्गत श्रीमद सत्संगी जीवन कथा कथेमध्ये उपस्थित परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसाद दासजी स्वामी, उपस्थित सर्व हरिभक्त सर्वांना जय श्री स्वामीनारायण। श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथाचे महात्म्य आपण लास्ट 2 दिवसांमध्ये ऐकलं। आता 5 प्रकरणांमध्ये शतानंद स्वामींनी लिहिलेला हा ग्रंथ, त्यामध्ये प्रथम जे प्रकरण आहे त्या प्रथम प्रकरणाची कथा आजपासून आपण सुरू करणार आहोत। आपले जे शास्त्र आहे, आपली जी परंपरा आहे, विश्वामध्ये सर्वत्र पाहायला गेलो तर अशी परंपरा, असे शास्त्र हे दुसऱ्या कोणाकडेही नाही। भारतीय व्यक्ती या गोष्टी सांगतात तेव्हा आपल्याला हे कळत नाही, पण जेव्हा कोणी विदेशी व्यक्ती या गोष्टी सांगतात किंवा त्यांच्या बायोग्राफीमध्ये लिहितात तेव्हा आपल्याला कळतं की आपली संस्कृती केवढी महान आहे। थॉमस एडिसन नावाचे एक वैज्ञानिक होते। त्यांनी आवाज रेकॉर्ड करण्याचं मशीन तयार केलं। आता त्यांनी विचार केला की हे माझी जे शोध आहे, आतापर्यंत आवाज रेकॉर्ड होत नव्हता। थॉमस एडिसनने मशीन तयार केलं आणि विचार केला की यावरती कोणाचा तरी आवाज मी रेकॉर्ड करतो आणि माझा जो प्रयोग आहे हा दुनियाच्या समोर ठेवतो। आणि त्या समयी विचार करता की सर्वप्रथम कोणती वस्तू आम्ही रेकॉर्ड करावी। ही तेव्हाची गोष्ट आहे की जेव्हा कोणत्याही प्रकारच्या मूवी किंवा गाणी न होते, कारण की रेकॉर्डिंग कशावर होईल। आणि तेव्हा थॉमस एडिसननी मॅक्स म्युलर नावाचे एक खूप प्रकांड विद्वान व्यक्ती, शास्त्रज्ञ, सोबत सोबत विज्ञान दृष्टीमध्ये पण खूप पुढे गेलेले व्यक्ती, मॅक्स म्युलर नावाच्या व्यक्तीला बोलवलं की तुमचा आवाज सर्वप्रथम आपण यावरती रेकॉर्ड करू। आणि जर्मनचे व्यक्ती होते, यांनी खूप भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला होता, वेदांचे ज्ञाता होते आणि त्यांनी सर्वप्रथम त्या मशीनवरती ऋग्वेदचा पहिला मंत्र जो होता त्या पहिल्या मंत्राचं गान केलं। अग्निमीडे पुरोहित यज्ञस्य, तो जो पूर्ण मंत्र आहे त्या पूर्ण मंत्राचं गान केलं आणि ते रेकॉर्डिंग करून जेव्हा एक महासभेचं आयोजन करण्यात आलं, सर्व वैज्ञानिक आणि प्रतिष्ठित लोकांना आमंत्रित करण्यात आले की थॉमस एडिसननी अशा प्रकारचं एक मशीन तयार केलं आहे। आणि त्या सभेमध्ये सर्वप्रथम रेकॉर्ड केलेलं हा जो मंत्र होता, हा मंत्र चालवण्यात आला। आता संस्कृत भाषा होती, कोणाला कळत, आपल्याला कळत नाही तर विदेशी लोकांना लवकर कशाला कळणार आहे। जेवढी संस्कृत मराठी लोकांना लवकर कळते तेवढी भारतामध्ये लगभग कोणाला लवकर संस्कृत कळत नाही। आमच्या इथे 5-6 प्रकारच्या राज्यातून मुलं यायचे, पण मराठी जेवढे पण होते ते सर्व संस्कृत मध्ये प्रकार होते।
त्यात पण खास व्याकरण मध्ये. आणि गुरुजी पण लगभग लगभग सर्व दक्षिण भारत आणि महाराष्ट्राचे. तुम्ही कुठेही जा तर दक्षिण भारताचा गुरुजी तुम्हाला संस्कृत मधला मिळेल, मराठी त्यात पण. तर आपल्याला आज पण आपण संस्कृत वाचतो तर कळत नाही. त्यांनी लोकांना आश्चर्य झालं की काय वाजवलं यांनी असं. लोकांच्या मुखावरचं आश्चर्य पाहून मॅक्स मिलरनी जेव्हा स्वतःचं भाषण जेव्हा त्यांना द्यायचं झालं, कारण की आवाज त्यांचा होता, कळालं आवाज तर यांचा आहे, पण काय बोलले कळालं नाही. आणि तेव्हा मॅक्स मिलरनी स्वतःच्या भाषणामध्ये सांगितलं की हा जो मंत्र म्हटला गेला हा वेदांमधला सर्वप्रथम वेद म्हणजे ऋग्वेदाचा प्रथम मंत्र आहे, अग्निवीडे पुरोहित. आणि हा मंत्र भारतीय संस्कृतीमधला आहे. त्यांनी त्या भाषणामध्ये हेही सांगितलं की जेव्हा आपल्याला कपडे घालायचं ज्ञान नव्हतं, आपण गुहेमध्ये राहत होतो, त्या समयी ते लोक एवढ्या पुढे होते की त्यांनी जीवनावरती ग्रंथ लिहिले. असं ज्ञान त्यांच्याकडे होतं जे आपल्याकडे हजारो वर्षांपर्यंत नव्हतं. एवढी समृद्ध संस्कृती जर विश्वाच्या नक्षावरती कोणती असली तर ते भारतीय संस्कृती आहे. आणि जेव्हा भारतीय संस्कृती या वेदांच्या मंत्राचा अर्थ त्यांनी सांगितला, तेव्हा इतिहास असा लिहिला गेला की त्या सभेमध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या सीटवरून उभा झाला आणि त्यांनी भारतीय ऋषी परंपरा आणि ह्या वेदाच्या प्रथम मंत्राला सर्वांनी उभे होऊन वंदन केले. आज भारतामध्ये जेवढ्या संस्कृत महाविद्यालय आहेत तेवढ्या जर्मन मध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलो तर खूप कमी पाठशाळा आहे, संस्कृत महाविद्यालय. गुजरातमध्ये कमीत कमी 55 आहे. पण सध्या परिस्थिती अशी थोडी चांगली आहे की बाहेरच्या शिक्षणामध्ये पण टिपतच जीनं थोडंसं शिकवलं जातं, राम राम रामा थोडंसं शिकवलं जातं, म्हणून थोडंसं ज्ञान संस्कृतचं आहे. खरोखर देवभाषा म्हटली जाते म्हणजे आपण काय म्हणतो की ते आपली नाहीये, देवतांची भाषा आहे. आता उत्तराखंडला मी पाहिलं तर एअरपोर्ट घ्या की बस स्टेशन घ्या की रेल्वे स्टेशन घ्या, संस्कृत मध्ये सूचना लिहिलेल्या आहेत. म्हणजे उत्तराखंड देवभूमी म्हटली जाते म्हणजे सर्वप्रथम बदलाव तिथे झाला. पण ही संस्कृती, हे मिळालेले ग्रंथ हे किती मूल्यवान आहे यासाठी मी आज हा प्रसंग सांगितला. तर असे जे ग्रंथ आहे जे मराठीमध्ये अवेलेबल आहे, हिंदीमध्ये अवेलेबल आहे, त्या ग्रंथांना वाचन करण्याचा आपल्याकडे 5 मिनिटही वेळ नाही किंवा ऐकण्यासाठी पण वेळ नाही. पण बरं आहे तुम्ही सर्व दररोज चांगल्या संख्येने येतात, मलाही आनंद होतो की चला कथा करायला बरं वाटतं थोडस. नाही तर मला हरकत नाही, मग एक माणूसही बसला, कोणी नाही पण बसलं, कॅमेऱ्याच्या समोरही बसवलं तरी पण कथा तर होतेच. सत्संगी जीवनची याच्या आधीची मी कथा केली होती लास्ट पुरुषोत्तम मास मध्ये, वडतालच्या युट्यूब चॅनल वरती. तर कोणीच नाही, संगीत मंडळी बसायची, मी बसलेला असायचा, समोर कोणीच नसायचं, कॅमेऱ्याच्या समोरच कथा केली होती लगभग 10-12 दिवस. तर समोर असले तर आपल्याला आनंद वाटतो की यांना ही कथा ऐकण्यात रुची आहे. आणि हे श्रीमद सत्संगी जीवन असा ग्रंथ आहे की अनेक आश्चर्यकारी यामध्ये प्रसंग आहे. तर सर्वप्रथम प्रकरण जे आहे तर श्रीमद सत्संगी जीवनच्या प्रथम प्रकरणाप्रसंगी सर्वप्रथम शतानंद स्वामी यांनी ह्या ग्रंथाचं मंगलाचरण केलेलं आहे. मंगलाचरण यासाठी केलेलं आहे की निर्विघ्नपणे हा ग्रंथ पूर्ण व्हावा. हा ग्रंथ लिहित असताना भगवंताचं कार्य मला स्वरूप संधान राहो यासाठी स्वामींनी भगवंताचं मंगलाचरण खूप अद्भुत केलेलं आहे. अनेक संप्रदायाच्या प्रश्नांवरती उत्तर म्हणजे श्रीमद सत्संगी जीवन
याचं प्रथम मंगलाचरण आहे. भगवंताचं ध्यान करीत असताना शतानंत मुनी मंगलाचरणामध्ये म्हणतात, श्रीकृष्णाय नमस्तस्मै यः साक्षात् धर्मनंदन भुवि भूत्वा हरस्त्यंत तमस्तमैवांशुमा. सर्वप्रथम हा जो श्लोक स्वामींनी लिहिला, यामध्ये स्वामी म्हणतात की जे भगवान श्रीकृष्ण अक्षरधामाचे अधिपती आहे, जे सर्वोपरी पूर्ण पुरुषोत्तम आहे, तेच भगवान श्रीकृष्ण ह्या पृथ्वीवरती धर्मनंदन म्हणजे धर्मदेव आणि भक्तिमाता यांच्या घरी प्रगट झाले. ज्या प्रकारे सूर्यनारायण उदित होतात आणि अंधकार दूर करतात, त्याप्रमाणे लोकांमध्ये राहिलेल्या अंधकाराला ज्यांनी नाश केला, असे जे प्रत्यक्ष श्रीहरी, प्रत्यक्ष यासाठी की स्वतःच्या समोरच विराजमान होते, असे प्रत्यक्ष श्रीहरींना मी वारंवार वंदन करतो. तर यावरून समजायचं काय, तर जे सर्व अवतार आहे किंवा जे श्रीकृष्ण भगवान त्यांचेच अवतार हे भगवान स्वामीनारायण होते. आपल्याकडे हरकत येत नाही, पण गुजरातमध्ये खूप मोठे प्रश्न उभे होतात की नाही, भगवान स्वामीनारायण मधून सर्व अवतार प्रगट झाले आहेत. आपली भावना खरी आहे, पण आपण आपल्या देवतांना मोठं दाखवल्यानंतर बाकीच्या देवतांना लहान दाखवायचं नाही. म्हणून इथे सर्व प्रश्नांची उत्तरे आहे. जर मूळ शास्त्र वाचन करणारा कोणी असला तर तो कोणत्याच दिवशी अशा प्रकारचं भाषण करत नाही. कारण भगवान स्वामीनारायण, जेव्हा जेव्हा पण भगवान स्वामीनारायणने कोणत्या भगवंताचं स्मरण केलं असेल तर श्रीकृष्ण परमात्माचं स्मरण केलंय. शिक्षापत्री लिहत असताना पण वामे यस्य स्थिता राधा स श्रीकृष्ण परब्रह्म भगवान पुरुषोत्तम निजाश्रितानाम सकलार्थी हंता. तर तिघही जागेवरती मंगलाचरण करताना श्रीकृष्णांचं स्मरण केलं. वचनामृत मध्ये वारंवार वारंवार भगवान श्रीकृष्ण असा शब्द वापरला. म्हणून आपण असा भाव ठेवू नये की मध्यभागी स्वामीनारायण भगवान आहे, लक्ष्मीनारायण देव आहे, त्यांचे दर्शन केले म्हणजे बाजूला राधाकृष्णांचे दर्शन करायची गरज नाही. कदाच हा दरवाजा बंद असला आणि तुम्ही राधाकृष्णांचे दर्शन केले तर तुम्ही भगवान स्वामीनारायणचे पण दर्शन घेतले आहे. म्हणून व्यवस्था अनुसार आपण देवता स्थापित केले आहे. कोणी देवता लहान आहे म्हणून ते देवाची मूर्ती लहान ठेवली असं नाही, किंवा ते मध्यभागी ठेवली असं. आणि असं जर असतं तर भगवान स्वामीनारायण यांनी गोपीनाथजी महाराज, राधारमण देव, मदन मोहनजी महाराज यांना स्वतःच्या हातून बांधलेल्या मंदिरामध्ये मुख्य देवता म्हणून ठेवले नसते. म्हणून जे भगवान श्रीकृष्ण अक्षरधामाचे अधिपती आहे, तेच भगवान कलियुगामध्ये छपैया येथे प्रकट झाले. असे जे परमात्मा आहे त्यांना वारंवार वंदन करतो. ज्यांच्या आज्ञेने ब्रह्मा विष्णू महेश हे सृष्टीची उत्पत्ती करतात, पालन करतात, विसर्जन करतात, ज्यांच्या द्वारा 4 चतुर्व्यूह प्रकट झाले, 24 अवतार प्रकट झाले, असे असंख्य गुणांचे भंडार कल्याणकारी, ज्यांच्यामध्ये षड जे गुण म्हटले जातात भगवंतामध्ये असतात ते, आणि अष्टसिद्धी ज्यांच्यामध्ये राहिलेली असे जे परमात्मा आहे त्यांना आम्ही वारंवार वंदन करतो. तदाग्नेया तपस्त्यर्पो विचर्त्यंतो निलोपीच न निमज्जती भुष्टासु वितरश्चलंती चांतकः. की ज्यांच्या द्वारा सूर्य हमेशा प्रकाश देत असतो, ज्यांच्या माध्यमातून वारा हमेशा सर्वांपर्यंत पोहोचत असतो, ज्यांच्या कारणाने पृथ्वी पाण्यावरती स्थिर आहे आणि ज्यांच्या कारणाने काळ भयभीत होऊन चराचर जगताचं मध्ये विचरण करीत असतो, असे जे देव आहेत, जे देवतांचे पण उपासक आहेत, ईश्वरांचे नियामक आहेत,
काळचे पण काळ आहे आणि प्रकृती पुरुष यांचे कारण स्वरूप तत्वांचे कारण प्रेरक परमात्मा आहे, त्यांना आम्ही वारंवार वंदन करतो. वेद ज्यांची वारंवार स्तुती करतात, भगवान शेष यांना हजारो मुख आहे, त्या हजारो मुखांनी शेष हजारो वर्षांपर्यंत ज्यांच्या गुणांचं गान करीत असतात, असे जे परमात्मा ज्या सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांचा वास आहे, आणि तेच भगवान ह्या पृथ्वीवरती स्वामीनारायण नावाने प्रगट झाले, अशा परमात्माला वारंवार वंदन करो. अशा प्रकारे प्रथम अध्यायामध्ये अनेक श्लोकांमध्ये शतानंद स्वामींनी भगवंताचं मंगलाचरण केलेलं आहे. मी यासाठी मूळ शब्दांना वाचत आहे की जेव्हा 7 दिवसाची कथा असते तेव्हा ह्या गोष्टी येतच नाही. एवढ्यात एक भजन पण येऊन गेलं असतं. म्हणजे एक शब्द वाक्य घेतलं म्हणजे त्यावरती मग दुसरं सुरू होतं. आम्हालाही माहिती जर ह्याच प्रकारे गेलो तर हे पुढच्या वर्षी आपली कथा ठेवणार नाही. म्हणून मग लोकांना आवडेल तसेच करायचं. म्हणून जे शतानंद स्वामींनी लिहिलं आहे त्यामध्ये पण जे मेन पॉइंट आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. तर सर्वप्रथम भगवंताचं स्मरण करून, त्यानंतर इष्टदेवांचं स्मरण करून, आणि त्यानंतर सर्वप्रथम स्वामींनी गणपती महाराजांचं स्मरण केलेलं आहे. सर्वांचे मनोरथ पूर्ण करणारे, सफळ करणारे, हजारो विघ्न असले त्या विघ्नांना दूर करणारे असे जे विघ्न विनायक देव आहे, ते माझी सर्व प्रकारे रक्षा करो, अशा प्रकारे सर्वप्रथम गणपती महाराजांना वंदना केली आहे. त्यानंतर ह्या ग्रंथाचे जे वक्ता आहे, ते मुख्य वक्ता हे सूरत मुनींना म्हटलेले आहे. तर त्या सूरत मुनींचं जीवन चरित्र सांगण्यात आलं. तर सूरत मुनी यांचं पूर्वाश्रमचं गाव म्हणजे कुरुक्षेत्र होतं. त्या कुरुक्षेत्राचे हे सूरत मुनी होते. त्यांनी विचार केला की मला प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन करायचे आहे, आणि असा विचार करून सर्व तीर्थांमध्ये फिरू लागले. आणि फिरत फिरत सूरत मुनी गडपूर येथे आले. गडपूरला भगवंताचे दर्शन केले आणि भगवंताचे दर्शन करून शतानंद स्वामी यांचे शिष्य झाले. शतानंद स्वामी यांचे शिष्य झाल्यानंतर धीरे धीरे भजन भक्ती वाढू लागली आणि अशा स्थितीला प्राप्त झाले की जेव्हा ते दररोज सकाळी नित्य पूजा करायचे, तेव्हा स्वयं भगवान त्यांच्या पूजेमध्ये येऊन आणि त्यांनी अर्पण केलेले सर्व द्रव्य पदार्थ पूजा ते सर्व स्वीकार करायचे. आणि भगवंताच्या कृपेने या सूरत मुनींना तिघही काळांचं ज्ञान झालं. भूतकाळाचं, वर्तमान काळाचं आणि भविष्य काळाचं तिघही काळांचं ज्ञान भगवंताच्या कृपेने सूरत मुनींना झालं. आणि शतानंद स्वामी यांचे शिष्य असल्याने शतानंद स्वामींकडून अनेक ग्रंथांचे ज्ञान प्राप्त केले. विशेष करून श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथ शतानंद स्वामी यांच्याकडून ते शिकले. आणि त्यानंतर भगवंताच्या सानिध्यामध्ये अनेक वर्षांपर्यंत राहिले. भगवान स्वामीनारायण 1886 साली स्वधाम गेल्यानंतर शतानंद स्वामी यांनी त्यांना आज्ञा दिली सूरत मुनींना की आता तुम्ही अनेक तीर्थांमध्ये, गावोगावी, नगरांमध्ये फिरा आणि भगवंताचे गुणचरित्र अनेक मुमुक्षूंपर्यंत पोहोचवा. आणि गुरूंची आज्ञा घेऊन सूरत मुनी अनेक तीर्थांमध्ये फिरू लागले. फिरत फिरत शतानंद सूरत मुनी हे जगन्नाथपुरी तीर्थामध्ये आले. जगन्नाथपुरी तीर्थ म्हणजे
राहत होते कुठे? द्वारकेच्या बाजूलाच म्हटलं जाईल ना. पण गेले कुठे? फिरत फिरत जगन्नाथपुरी तीर्थामध्ये. किती दिवस लागले असतील? पैसे पण नव्हते की रस्त्यात जाता जाता हॉटेल घेतली राहून गेले. कमीत कमी मला असा अंदाज आहे की कमीत कमी 4-5 महिने तर सतत चालत राहिले तरी पोहोचले असतील. बरोबर, एवढा वेळ तर आरामात लागला नसेल. कारण की रस्ते पण नसतील, कित्येक वेळी रस्ताही विसरून जातो. आणि तीर्थांमध्ये फिरत गेले म्हणजे याचा अर्थ असा नाही की सिद्ध्याच लाईनला चालले. कदाच तिथून ते फिरत फिरत वृंदावन मथुरा गेले असतील, तिकडनं फिरत फिरत जगन्नाथपुरी गेले असतील, बद्रिकाश्रम गेले असतील, पण शेवटी कुठे पोहोचले? जगन्नाथपुरी. या कलियुगामध्ये जर कलियुगाचे देव जर कोणते असले, प्रत्यक्ष भगवान जर या पृथ्वीवरती कलियुगात कुठे विराजमान होऊन दर्शन देत असले, तर ते जगन्नाथपुरी येथे भगवान जगन्नाथ आहे. म्हणून तुम्ही बघा, जगन्नाथपुरीचा महिमा भगवान स्वामीनारायणनी पण सर्व सांगितलं की प्रसाद जगन्नाथपुरीचा घ्यायला हरकत नाही. जेव्हा भगवान स्वामीनारायण जगन्नाथपुरी येथे गेले, तेव्हा जगन्नाथ भगवंताच्या समक्ष बसायचे. आज पण तुम्ही जगन्नाथपुरीला जा, चैतन्य महाप्रभू जिथे उभे राहायचे तो जो स्तंभ आहे, त्याच्या पुढे गरुड स्तंभ आहे. त्या गरुड स्तंभाला लागून भगवान स्वामीनारायण निलकंठ वर्णी वेशाने बसायचे. तर अनेक महिन्यांपर्यंत भगवान जगन्नाथपुरी येथे राहिले. आणि ते भगवान जगन्नाथजींच्या सानिध्यामध्ये सुरत मुनी पोहोचले आणि तिथे राहून दररोज भगवान जगन्नाथजींचे दर्शन करायचे. हजारोंची भीड असते, पण भगवान जगन्नाथ असे आहे, वडतालच्या रणछोडजी सारखे आहे. किती पौर्णिमाची गर्दी असले, लक्ष्मीनारायण देवांचे दर्शन होत नाही, पण रणछोड रायाचे दर्शन होतात. तसे भगवान जगन्नाथ जी आहे, किती गर्दी असली, मंदिरात पाय ठेवला म्हणजे भगवान जगन्नाथजी तर दिसतात. एवढ्या विशाळ मूर्ती आहे. आता तर लगभग जवळ जाऊ देत नाही, पण 10 वर्षापूर्वी पर्यंत अजून जाऊ देत होते, हात लावून देत होते. पण ते भगवान जगन्नाथ त्यांच्या सानिध्यामध्ये सुरतमयी राहू लागले. चक्रतीर्थ नावाचं एक सुंदर तीर्थ आहे, जिथे भगवान स्वामीनारायण त्या तीर्थाच्या किनारी तुम्ही जा तर डाव्या हाताला खारते पायरी उतरतात ना, एक खोली आहे, तिथे भगवान 10 महिन्यांपर्यंत राहिले होते. त्या चक्रतीर्थाच्या बाजूला इंद्रद्युम्न सरोवरच्या किनारी. तर त्या तीर्थाच्या किनारी सुरत मुनी राहू लागले आहे. नित्य 5 वेळा भगवान जगन्नाथजीचे दर्शन करायला जात होते. आपण 7 दिवस कथेमध्ये जातो तर 5 वेळाही जात नाही दर्शनाला. पण सुरत मुनींचा नियम आहे की दररोज 5 वेळा भगवंताच्या दर्शनाला गेले जायचे. कोणत्याही तीर्थामध्ये आपण जा, जेवढे दिवस आपण थांबतोय तेवढे दिवस तरी नित्य त्या तीर्थामध्ये जाऊन भगवंताचे दर्शन केले पाहिजे. तर भगवान जगन्नाथ पुरीला बघा, आपण लास्ट टाइम कथेमध्ये गेलो होतो तर एवढी गर्दी नसते की तुम्हाला 2 तास लाईन मध्ये उभं राहावं लागतं. 5 मिनिटात 10 मिनिटात तुम्हाला जास्तीत जास्त दर्शन होतात. कदाच रामेश्वरला कोणी आले असतील तर श्रावण महिना होता, पण तिकीटची गरज पडायची नव्हती. 2 मिनिटात तुम्हाला भगवान रामेश्वरचे दर्शन होत होते. पण श्रद्धा पाहिजे दररोज दर्शनाला जाण्याची. म्हणून तीर्थामध्ये गेल्यानंतर त्या तीर्थाचं पूर्णपणे सेवन करावं. तिथे गेल्यानंतर त्या तीर्थाचा पूर्णपणे लाभ घ्यावा. बद्रीनारायण गेलो असलो, -5 डिग्री असली, पण दररोज थोडी आपण बद्रीनारायण येणार आहे. म्हणून तिथे गेल्यानंतर अलकनंदामध्ये आंघोळ करायलाच पाहिजे.
मग 5 दिवस बिमार पडले तर चालतात. मी लपू दादाला फोन लावून विचारून घेतो कोणती कोणती दवा घेऊ, मला देऊन टाकून द्या. पण माहिती आहे की आता आपण आलोय, नंतर येणार आहे का? गंगोत्री गेलो असलो तर तिथे आंघोळ केलीच पाहिजे. यमुनोत्री गेलो असलो, आपल्याला दिसतंय की बर्फातून डायरेक्ट पाणी येत आहे. पण तिथे गेल्यानंतर तुम्ही जर तिथल्या तीर्थाचा आधी महिमा वांचन करा, तर तुम्हाला आंघोळ करायची इच्छा होते आणि महिमा सहित आंघोळ करायची इच्छा होते. कोणत्याही तीर्थामध्ये जा, सर्वप्रथम त्या तीर्थाच्या महिमाची बुक घेऊन त्या तीर्थाला वांचन करावं. शक्य असेल तर स्कंद पुराण मध्ये प्रत्येक तीर्थाचा महिमा वर्णन केलेला आहे. स्कंद पुराण घरी ठेवा. गीता प्रेस गोरखपूरचं अवेलेबलच आहे. आणि ज्या तीर्थामध्ये आपण जाणार असलो त्या तीर्थाचा सर्वप्रथम घरीच आपण पूर्ण महिमा वांचन करावा. नंतर त्या तीर्थात गेल्यानंतर आपल्याला कळतं की इथे एक मंदिर नाही, दुसरे 5 मंदिर पण आहे. तर जगन्नाथ भगवान यांचे दररोज दर्शन करायचे. त्या समयी गुजरात भाडेर देशाचे राजा होते. भाडेर गावाचे राजा प्रतापसिंह राजा. ते प्रतापसिंह राजा भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन करण्यासाठी जगन्नाथपुरी येथे आले. भगवान ज्यांच्यावरती कृपा करतात त्यांनाच दर्शन देतात. आज पण भगवान या मंदिरांमध्ये, या तीर्थांमध्ये आहे. पण ज्यांच्यावरती भगवंताची कृपा असते त्यालाच ते दर्शन होतात. कित्येक वेळी नाही होत बरं. आता सर्वप्रथम वेळा मी जेव्हा बद्रीनारायण गेलो होतो, 20 मिनिटं भगवंताच्या समोर बसलो, पण कुठे मूर्ती कोणती आहे काहीच कळत दिसल्याच नाही त्या अंधाऱ्यामध्ये मूर्त्या. म्हणजे असंही होतं. पद्मनाभ मंदिर आहे. भगवान 3 दरवाजांमध्ये आहे. इकडे मुख, मध्यभागी भगवंताचं उदर दिसतं आणि शेवटी भगवंताचे चरण दिसतात. तर फर्स्ट टाइम गेलो होतो तेव्हा भगवान कुठे मुख आहे काहीच दिसत, कारण की तिथं तर अंधार असत. म्हणून कोणत्या तीर्थामध्येही जा, पण आपली जर भावना शुद्ध नसली किंवा आपले पुण्य नसले तर आपल्याला भगवान दर्शन देत नाही. असंही कित्येक वेळी घडतं. कित्येक वेळी असंही घडतं की त्या पिरियड मध्ये त्याच्यानंतरच मला चष्मा आला होता. आपली दृष्टी कमजोर असते. असंही घडत असतं. मला कम्प्लीट आठवतं की आम्ही 9वी-10वी मध्ये यात्राला गेलो होतो ना, 10वी नंतर मला एक चष्मा आला होता. तर तीर्थामध्ये प्रतापसिंह राजा पोहोचले, पण त्यांना प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन झाले नाही. मग तीर्थामध्ये वास करून राहिले. सर्वत्र तीर्थांमध्ये जाऊन स्नान करायचे, दर्शन करायचे. त्यावेळेस त्यांनी इंद्रद्युम्न सरोवरच्या किनारी चक्र तीर्थामध्ये या सुरत मुनींना पाहिलं आणि सुरत मुनींचे दर्शन करून त्यांना अति आश्चर्य झालं. कारण अनेक संतांचे दर्शन केले होते, पण आजपर्यंत असे साधुगुण संपन्न आणि पूर्ण काम असे संत मला आजपर्यंत दिसले नाही. असा प्रतापसिंह राजांच्या मनामध्ये संकल्प झाला. दररोज प्रतापसिंह राजा स्नान करायला यायचे आणि दररोज त्या प्रतापसिंह राजाला हे सुरत मुनी दिसायचे. आणि तेव्हा एके दिवशी प्रतापसिंह राजा समोरून जाऊन आणि सुरत मुनींना साष्टांग दंडवत प्रणाम केले आणि दंडवत प्रणाम करून सुरत मुनी हात जोडून, प्रतापसिंह राजा हात जोडून सुरत मुनींना म्हणतात की हे संत, आजपर्यंत तुमच्या सारखे संत मी पाहिले नाही. मी दररोज तुम्हाला पाहतो, इथे तुम्ही ध्यान भजन करीत असतात. मला प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन करायचे आहे. संवाद तर गुजरातीमध्येच झाला असेल, कारण की दोघं पण गुजरात मधूनच गेले होते. मला प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन करायचे आहे.
मला या भवबंधनातून सुटायचं आहे, माझा मोक्ष होईल असा मला मार्ग सांगा. आणि त्यावेळेस सुरत मुनींनी प्रतापसिंह राजांना सांगितलं की संसार बंधनामधून जर सुटायचं असलं तर हे जे भगवान जगन्नाथजी आहे, हे जे द्वारकाधीश आहे, हे जे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे, यांची नव प्रकारे तुम्ही भक्ती करा तर तुमचं निश्चितच आत्यंतिक कल्याण होईल. म्हणजे पुन्हा तुम्हाला माताच्या गर्भामध्ये यावं लागणार नाही. मानव जन्म मिळाल्यानंतर मनुष्याचं एक सर्वात मोठं ध्येय ते असलं पाहिजे की त्याने ह्याच जन्माने भगवंताचं सानिध्य प्राप्त करावं. सुरत मुनी प्रतापसिंह राजाला ह्या प्रकारचा उपदेश देऊ लागले आणि त्यानंतर सुरत मुनींचा उपदेश प्रतापसिंह राजाच्या हृदयामध्ये बसला आणि प्रतापसिंह राजा दररोज श्रीकृष्ण परमात्माची 9 प्रकारे भक्ती करू लागले. श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, सख्यमात्मनिवेदनम. भगवंताची कथा श्रवण करणे, भगवंताची चरण सेवा करणे, ते सर्व दास्य भक्ती, सर्व प्रकारची 9 प्रकारची जी भक्ती आहे त्या नवीन 9 प्रकारच्या भक्ती प्रतापसिंह राजा करू लागले. आणि भक्ती करता करता बुद्धीमध्ये जो काही दोष होता, अज्ञान होतं, ते सर्व दूर झालं. आणि दररोज प्रतापसिंह राजा सुरत मुनींचा सत्संग करण्यासाठी त्या तलावाच्या किनारी येऊ लागले, चक्रतीर्थामध्ये येऊ लागले आणि दररोज दर्शनाला यायचे. बुद्धी शुद्ध झाली. भगवंताचं भजन केल्याने, भगवंताचा प्रसाद ग्रहण केल्याने, दररोज कथा वार्ता श्रवण केल्याने बुद्धी शुद्ध होते. बाकी कित्येक वेळी आपल्याला कळतं की हा निर्णय माझा चुकीचा आहे, कळतं सर्व, पण जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती, दुर्योधन म्हणायचा की मला कळतं धर्म कोणता आहे, पण मी त्या प्रकारची प्रवृत्ती करू शकत नाही. काल मी संध्याकाळी एक आपले हिंगोड्याचे सत्संगी आहे, मिलिटरी मध्ये होते, त्यांना भेटायला गेलो होतो. 5 मिनिटासाठी भेटायला गेलो होतो, 2 तास त्यांच्यासोबत बसलो. मला खूप मजा पडली त्यांच्यासोबत. शेवटच्या बेडवरती आहे, मला घरी बोलवलं होतं, वाढदिवस होता म्हणे, या मला मंदिरासाठी दान पण द्यायचं आहे. घरी गेलो, मग अर्धा पाऊण तास बसलो ना, म्हणजे मला कळून गेलं की काय प्रॉब्लेम आहे घरामध्ये. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्हाला कोणता मंत्र येतो? म्हणे असं, म्हणे मी करतो म्हणे. म्हटलं तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र येतो? म्हणे येतो. म्हटलं या मंत्राचे तुम्ही 108 वेळा जप करायचा, दुसरं काहीच करायचं नाही. आणि म्हटलं तुम्हाला माहिती आहे तुमचं आता घरात कोणी ऐकत नाही आहे, तुम्ही बोलून बोलून दुखी होतात, म्हटलं बोलत नको, जप करायचा. म्हटलं शक्य असेल तेवढं कोणाला आदेश नको द्या. स्वामी मला सर्वच कळतं म्हणे, पण मी मिलिटरी मध्ये होतो, मला सर्वच कळतं की हे लोक माझं ऐकत नाही म्हणे, पण माझा स्वभाव असा आहे की मी सांगितल्याशिवाय राहू शकत नाही, कारण की मी मिलिटरीच्या पोस्टवरती होतो म्हणे. म्हणून केंद्रामध्ये पण खूप काही कामं मी केलेली आहे म्हणे, जेव्हा माझ्यामध्ये शक्ती होती तेव्हा. म्हणून मी आता ते सोडू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, माणसाला कळतं सर्व, पण माणूस सोडू शकत नाही. तो स्वभाव तर शेवटी स्मशानामध्येच जातो. पण भगवंताची भक्ती जो करतो, भगवंताच्या सानिध्यामध्ये जो राहतो, कशा प्रकारे कथा वार्ता सेवा किंवा कोणत्याही प्रकारे, तर त्याची बुद्धी शुद्ध होते आणि त्याला विवेक अविवेकचं ज्ञान होतं. सत्संगातून सर्वात मोठा फायदा जर कोणता होत असेल तर विवेक अविवेकचं ज्ञान मनुष्याला हे करावं आणि हे करू नये ह्या प्रकारचं ज्ञान सत्संगातून
मिळतं. प्रतापसिंह राजाला कळू लागलं की हे सुरत मुनी काही सामान्य नाही. प्रतापसिंह राजाला दररोज दिसू लागलं की आता हे सुरत मुनी दररोज भगवंताची पूजा करतात आणि जो प्रसाद भगवंताच्या समक्ष ठेवतात, जे तुलसीपत्र अर्पण करतात, साक्षात त्यांच्या पूजेमध्ये बसून भगवान श्रीकृष्ण त्यांची पूजा स्वीकार करतात. हे सर्व प्रतापसिंह राजाला बुद्धिशुद्धी झाल्याच्या कारणाने दिसू लागलं. हा, आज पण भगवान येतात. एक शेठ होते, त्यांच्या पूजेमध्ये दररोज भगवान यायचे. आता एके दिवशी दररोज भगवान पूजेमध्ये यायचे म्हणजे दोन संत पण अदृश्य रूपाने त्यांच्या पूजेचे दर्शन करायला यायचे. हे अक्षरानंद स्वामीच्या गोष्टीमध्ये लिहिलेला प्रसंग आहे. तर एके दिवशी झालं असं, सकाळी सकाळी शेतकरी होते आधी सर्व, सकाळी सकाळी शेतातून माल आला असेल गाड्यात, शेत पूजात बसले होते. माणसाने विचारलं, हे पोते कुठे ठेवू? ठेव म्हणे पहिल्या रूम मध्ये. आणि जसं पहिल्या रूम मध्ये ठेव बोलले, त्याच टाइमाला ते संत उभे होऊन, ते याला दिसायचे की संत येता जाता, संत उभे होऊन निघून गेले. भगवान पण दिसणे बंद झाले संतांना. याला तर माहितीच नव्हतं की भगवान माझ्या पूजेत येऊन बसतात. मग 2-3 दिवसानंतर पुन्हा त्या शेठनी पूजा केली, मनाने पूजा केली. ते संत वापस आले तेव्हा विचारलं की तुम्ही 2-3 दिवस झाले येत नव्हते, त्या दिवशी पण निघून गेले. म्हणजे तुम्ही पूजा करत असताना मन दुसरीकडे गेलं, भगवान तुमच्या पूजेतून गेले म्हणून आम्ही पण निघून गेलो. तर बोला आता भगवानला चहा पाजणारे काय करत असते. मी पाहिलेले आहे शूरवीर, चहा पिता पूजेमध्ये माळा बाजूला ठेवून चहा पिऊन घेता, नंतर मग मी सोडली बरं आता. म्हणजे आधी उपवास करायचा, आता सोडली. म्हणजे राजू दादा पण आजपासून सोडलीच आहे का? वा. आम्ही सोबत सोडली होती पण मध्ये मी पकडली होती. पण फायदाच आहे त्याच्याने सोडली त्यात. तर फायदा म्हणजे कोणता माहिती आहे? एक तर टाइमवर बनवून देणारा कोणी नसतो आपल्याकडे, आपल्याला बनवता येत नाही, म्हणून त्याच्यापेक्षा नको. लोक कोणताही कथेचा टाइम ठेवतात. स्वामी 1 ते 5 मध्ये कथा करा, मग तेव्हा थोडी चहा येणार आहे, जांभोळ्या येतात, म्हणून नकोच. म्हणून सोडलेलं बरं. या दुनियामध्ये त्याग करण्यामध्ये जेवढा आनंद आहे, तेवढा दुसरा कोणत्याच गोष्टीत आनंद नाही. कोणत्या पण गोष्टींना तुम्ही सोडा, कोणत्या पण संबंधांना जो त्रास देणारा संबंध असला त्याला सोडा. जेवढा त्याग करण्यामध्ये आनंद आहे, तेवढा दुसऱ्या एक पण गोष्टीमध्ये नाही. सुरत मुनी प्रत्यक्ष भगवंताची पूजा करत आहेत. प्रतापसिंह राजाला दिसू लागलं आणि म्हणून प्रतापसिंह राजा सुरत मुनींना म्हणतात की स्वामी, मला दिसत आहे की तुम्ही प्रत्यक्ष भगवंताची पूजा करत आहे. मी पण प्रत्यक्ष त्या परमात्माचे दर्शन करू शकेल असा माझ्यावरती तुम्ही अनुग्रह करा. तेव्हा सुरत मुनी म्हणतात की राजन, भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन करणे हे राजा महाराजे किंवा हजारो ऋषीमुनी झाले त्यांच्यासाठी पण अतिशय दुर्लभ आहे. नारदादिक ऋषींचा असा मत आहे की परमात्माची प्रसन्नता म्हणजे आपण जे तप करतो, माळा करतो, ध्यान करतो, याचं फळ म्हणजे भगवंताची प्रसन्नताच असली पाहिजे. तुम्ही 9 प्रकारची भक्ती करत आहात, ते तुम्ही करत राहा. प्रत्यक्ष भगवंताचे तुम्हाला दर्शन होतील. आणि ऐका, ते भगवान जेव्हा मनुष्य आकृती धारण करून या पृथ्वीवरती येतात, तेव्हा सर्व लोकांना ते भगवान दर्शन देत असतात. तुम्ही म्हटलं नाही की मला त्या प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन होत आहे, त्या प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन मी करून आलो आहे, त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये मी राहून गेलो आहे, म्हणून त्या प्रत्यक्ष भगवंताचे मला दर्शन होत आहे. हे राजन, थोड्याच महिन्यांपूर्वी ह्या पृथ्वीवरती स्वयं भगवान श्रीकृष्ण परमात्मा
स्वामीनारायण नावाने प्रकट झाले होते आणि त्या परमात्माने उत्तर कौशल देशामध्ये सर्वैया ब्राह्मण धर्मदेव भक्ती माता यांच्या घरी प्रगट होऊन आणि संपूर्ण पृथ्वीवरती वन विचरण करून पश्चिम पांचाल देशामध्ये अनेक वर्षांपर्यंत निवास केला. त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये मी राहिलो आणि त्यांच्या अनुग्रहाने मला आज प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन होत आहे. ते भगवान थोड्याच समयापूर्वी या पृथ्वीवरून विदाई झालेले आहेत. प्रतापसिंह राजा म्हणतात की ते जे परमात्मा या पृथ्वीवरती प्रगट झाले होते त्यांचं चरित्र तुम्ही मला सांगा. सुरत मुनी म्हणतात माझे गुरु शतानंद स्वामी यांनी त्या परमात्माच्या चरित्रांवरती अद्भुत असा श्रीमद सत्संगी जीवन नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथाचं श्रवण मी तुम्हाला करवतो. आणि सुरत मुनी चक्रतीर्थामध्ये प्रतापसिंह राजाला ही कथा श्रवण करू लागले. आज पण जगन्नाथपुरी येथे तुम्ही जा तर चक्रतीर्थ आहे समुद्राच्या किनारी. तर तिथे आज पण छत्री आहे. छत्री बनवलेली आहे, नंतरून बनवली आश्रमामध्ये. तर तिथे सुरत मुनींनी प्रतापसिंह राजाला कथा श्रवण करवली होती. तर प्रतापसिंह राजाला सुरत मुनी आता भगवान स्वामीनारायण यांचे चरित्र श्रवण करू लागले आहे. सर्वप्रथम सुरत मुनींनी मंगलाचरण केले आणि मंगलाचरण भगवंताचे स्मरण करून गुरूंना वंदन केले आणि गुरूंना वंदन करून आणि प्रतापसिंह राजांनी प्रथम प्रश्न विचारला आहे की तुम्ही जे तुमच्या गुरूंची गोष्ट करीत आहात, ज्या गुरूंनी या ग्रंथाची रचना केली आहे, असे जे शतानंद स्वामी आहे, त्या शतानंद स्वामींची जन्मस्थळी कोणती होती? ते शतानंद स्वामी कोणाचे पुत्र होते? त्या शतानंद स्वामींनी अशी कोणती साधना केली की ज्या कारणाने त्यांच्यावरती भगवंताचा एवढा अनुग्रह झाला? आणि त्या शतानंद स्वामींनी त्या श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथाची रचना कोणत्या तीर्थामध्ये राहून केली, कुठे केली ते सांगा. आणि शतानंद स्वामींचं जीवन सुरत मुनींनी सांगितलं. 5 मिनिटांमध्ये जीवन चरित्र मी तुम्हाला ऐकवून देतो. पवित्र मिथिला नगरी आहे. मिथिला नगरी म्हणजे आता कुठे आली? बिहारमध्ये जनकपुरी, नेपाळच्या बॉर्डरला. तर ते मिथिलापुरी, त्या मिथिलापुरीमध्ये पिता विष्णुदत्त ब्राह्मण राहत होते. त्यांना शतानंद नावाचा एक अति सद्गुणी पुत्र जन्माला आला. वेदशास्त्रांमध्ये तो पुत्र अति निपुण झाला. पंच विषयांपासून लहानपणापासून त्या पुत्राला वैराग्य होता. सत असतचे विवेक त्या पुत्राला होते. गुरुची सेवा करायचा. लहानपणापासून शास्त्र अध्ययन करता करता एकच हृदयामध्ये संकल्प होता की मला प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन करायचे आहे. एक वेळेस श्रीमद भागवतजीच्या पंचम स्कंदाचं अध्ययन करीत होते आणि पंचम स्कंदामध्ये कथा आहे की भगवान नर नारायण भक्तांसाठी कायम या कलियुगामध्ये पण बद्रिकाश्रमामध्ये तप करीत आहे. आणि हे वाचन करता बरोबरच प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन करायचे आहे हा हृदयामध्ये भाव घेऊन शतानंद होते ते बद्रिकाश्रमामध्ये आले आहे. बद्रिकाश्रमामध्ये वैशाख शुक्ल त्रीजच्या दिवशी पोहोचले. तिथे येऊन त्यांनी सर्वप्रथम अलकनंदामध्ये स्नान केले आहे. अलकनंदामध्ये स्नान करून पंचशिला बद्रिकाश्रमामध्ये आहे. तुम्ही जर गेले असाल तर एक नारदशिला आहे सर्वप्रथम वरतीच, जिथे नारदजींनी 60,000 वर्षांपर्यंत तप केलाय. त्यानंतर वराहशिला आहे. भगवंतांनी
पृथ्वीला रसातळातून आणल्यानंतर त्या स्थानावरती तप केलं होतं. स्वतःचा अवतार तिथे संपवला होता. संपवला म्हणजे त्यांचा जो देह होता त्यापासून एक शिला तयार झाली, ती म्हणजे 12 शिला. म्हणजे साक्षात भगवंताचं ते विग्रह आहे. त्यानंतर नारसिंह शिला, भगवान नृसिंहांनी पण शेवटी तिथेच स्वतःची लीला संपवली होती. 3 झाल्या. चौथी आहे गरुड शिला. गरुडजींनी तप केले, भगवान प्रसन्न झाले आणि गरुडजी भगवंताचे वाहन झाले. जे तप जिथे केलं ते गरुड शिला. आणि 5वी आहे मार्कंडेय शिला, की मार्कंडेय ऋषींचं आयुष्य फक्त 8 वर्षाचं होतं, पण भगवंताची आराधना करून तप करून आणि ते चिरंजीवी झाले. तर जिथे तप केलं ते स्थान म्हणजे मार्कंडेय शिला. त्यानंतर अग्निकुंड आहे. एवढ्या थंडीमध्ये पण तिथे गरम पाणी निघतं. तर अग्निदेव, शिव महापुराणची कथा आहे की त्यांनी भगवंताचं तेज ग्रहण केलं होतं सुटण्यासाठी आणि सर्व पापांपासून शुद्ध होण्यासाठी. कारण सर्व प्रकारचे लोक सर्व त्यामध्ये टाकायचे, शुभ अशुभ सर्व गोष्टी टाकायचे. तर अग्निदेव भगवानकडे गेले की माझी शुद्धता कशी होईल, तर म्हणे इथे तप करा आणि इथे कायम निवास करून राहा. आणि अग्निदेव साक्षात त्या तप्त कुंडांमध्ये विराजमान आहे. असं म्हणतात की कोणी 60,000 वर्षांपर्यंत काशीमध्ये राहून शिव आराधना केली, शास्त्रांचं अध्ययन केलं, तेव्हा जेवढं पुण्य त्याला मिळतं, एक वेळा त्या अग्निकुंडामध्ये स्नान केल्याने त्याला एवढं पुण्य प्राप्त होत. तर खूप अग्निकुंडाचा महिमा स्कंद पुराणामध्ये सांगितलेला आहे. तिथे त्यांनी आज स्नान केले. तिथे स्नान केल्यानंतर भगवान जे अर्चा स्वरूपाने मंदिरामध्ये विराजमान आहे, सर्वप्रथम भगवान नारायण भगवान आहे. साक्षात भगवान शिव. कार्तिक स्वामींना असं म्हणतात की बद्रिकाश्रमामध्ये कलियुगामध्ये नरनारायण देव प्रत्यक्ष दिसत नाही, आणि म्हणून मी स्वतः तिथे गेलो, अलकनंदामधून एक शिला उचलली आणि माझ्या हाताने मी नारायण भगवंताची स्थापना बद्रिकाश्रमामध्ये केली. म्हणजे साक्षात भगवान शिवनी भगवान नारायणची प्रतिष्ठा केलेली आहे. त्यानंतर आपल्या पूर्ण भारतामध्ये बौद्धिझम वाढलं. मग शंकराचार्य जे झाले आणि शंकराचार्यांनी त्यांना सर्वांना काढून चीन तिबेटकडे टाकले, शास्त्रार्थ करून करून. ते म्हणायचे भगवान नारायण नाही तर भगवान बुद्ध आहे. आपण पण कुठे म्हणतो भगवान बुद्ध आहे, हे मूर्ती आहे इथे. पण अशा प्रकारचं एक हे झालं. आणि शंकराचार्यांनी नंतर पुन्हा जे नरनारायण देवांची मूर्ती दुसरी विराजमान आहे, ते नारद कुंडातून तिथून काढून मंदिरामध्ये स्थापित केली. त्यानंतर सेवेमध्ये 6 महिने मंदिर बंद राहतं, तेव्हा गरुडजी आणि नारदजी तिथे आहे. आणि त्यानंतर तिथे कुबेरजी पण विराजमान आहे. अशा प्रकारे भगवंताचा पूर्ण तिथं दरबार आहे. तर तिथे दर्शन केले, अर्चा स्वरूपाचे दर्शन केले, पण विचार केला की मला प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन करायचे आहे. असं स्कंद पुराणामध्ये लिहिलं आहे की वराह शिलावरती जर कोणी 3 रात्र आणि 3 दिवसापर्यंत अखंड भगवंताचं मन लावून ओम नमो नारायणाय ह्या मंत्राचा जप करत राहिला, तर त्याला 3 दिवसामध्ये भगवान प्रत्यक्ष दर्शन देतात. प्रयोग करायचा असला तर जायचा. त्याच प्रकारे लिहिलं आहे की नारद नृसिंह शिलावरती जर कोणी बसून 1 माळा केली तर त्याला करोड माळेचं फळ मिळतं. सध्या कंडिशन अशी आहे की तिथे कोणी बसू दे, नाही तर मीच जाऊन बसला असतो. तर दुसरा एक असा पण तिथे आहे की भगवान शिवने ब्रह्माजीचं एक मस्तक कापलं होतं. मग त्यांच्या मागे ब्रह्महत्या पडू लागली. मग हातामध्ये कपाल घेऊन फिरू लागले.
मग ते कपाल बद्रिकाश्रमामध्ये खालती पडलं आणि भगवान श्री ब्रह्महत्येपासून सुटले. म्हणून तिथे अलकनंदामध्ये जो आंघोळ करतो तो ब्रह्महत्यासारखंही पाप असलं तर त्याचं ते तिथे नष्ट होऊन जातं. तिथे पितृतर्पणाचा विशेष महिमा आहे. म्हणून खूप सुंदर चार धामची यात्रा तर आपण पाहायला गेलो ना तर आहे अद्भुत, पण अनुभव काही खराब आहे. अनुभव म्हणजे एवढ्या जाड्या आपण, मी तर बाकीचं घेतच नव्हतो काही, मी तर डायरेक्ट गादी सोडून घ्यायचो अंगावर. पण -5 डिग्री म्हणजे रूम मध्ये -5 डिग्री आणि 10 किलोमीटर खालते उतरा म्हणजे अजून गरमी, अशी परिस्थिती. पण एक खूप स्थान मला आवडलं ते म्हणजे गुप्त काशी. असं म्हणतात की भगवान साक्षात शिव जर ह्या पृथ्वीवरती कलियुगामध्ये जर कुठे विराजमान असले तर ते गुप्त काशीमध्ये विराजमान आहे. अद्भुत स्थान आहे. तर अनेक तीर्थस्थळ आहे, पण काही काही जागी गर्दी खूप जास्त असते, पण मन शांत ठेवून गेले तर दर्शनाचा आनंद मिळतो. बाकी मग तुम्हाला तिथे पण दोष दिसतात, व्हीआयपी तिकिटांमध्ये ना साध्या तिकिटांमध्ये. तिथे आपल्याला असं होऊन जातं की या स्थानी भगवान राहतील, अशाही परिस्थिती आहे. तर बद्रिकाश्रमामध्ये विचार केला की मला प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन घ्यायचे आहे आणि 6 महिन्यांपर्यंत तिथे शतानंद स्वामी थांबले. थांबून तर पहा एक वेळा, 3 दिवसाची कथा असली तर 2 दिवसात वापस आले होते माझ्याकडे. शक्यच नाही. आपल्याला असं वाटतं की भजन भक्ती खालती करून घेऊ हरिद्वार मध्ये, एवढी थंडी. पण तीर्थस्थान असं आहे की असं वाटतं की आपण साक्षात भगवंताच्या सानिध्यामध्ये आलं. असंच तीर्थस्थान म्हणजे बद्रिकाश्रम आहे. माणागाम आहे, तिथून वसुंधरा आहे, विष्णूचरण पादुका आहे, सर्व अद्भुत स्थान आहे. आम्ही आता गेलो होतो ना तर माझ्यासोबत चालणारे खतरनाक लोक होते. मग आम्ही बद्रिकाश्रम मंदिराच्या वरती 12 किलोमीटर चढून गेलो होतो त्या पर्वतांवर. मागे जे पर्वत दिसतात तिथे नरनारायण पर्वतांवर बर्फ पाहून यायचा आहे, म्हटलं बर्फला हात लावून यायचा आहे. तर आहे अद्भुत स्थान तिथे पण. गुप्त गंगा आहे. तर असे अनेक स्थान हिमालय पर्वतामध्ये आहे. त्यामधलं एक स्थान म्हणजे बद्रिकाश्रम. 6 महिन्यांपर्यंत आराधना केली. प्रबोधनी एकादशीचा दिवस आला आणि त्या दिवशी रात्रीच्या समयी भगवंतांनी शतानंद स्वामींना दर्शन दिले. खूप आनंद झाला आणि शतानंद स्वामींनी भगवंताला अद्भुत स्तुती केली. भगवंतांनी सांगितलं मागा तुम्हाला काय पाहिजे. शतानंद स्वामी म्हणतात मी शास्त्र अध्ययन केला आहे, मला अशी इच्छा आहे की तुमच्या सानिध्यामध्ये राहून मला तुमचे चरित्र लिहायचे आहे. भगवान नारायण म्हणतात ते शक्य नाही, पण आता सध्या प्रत्यक्ष मी पृथ्वीवरती प्रगट झालो आहे. तुम्ही इथून आता डायरेक्ट गुजरात मध्ये जा. तिथे पांचाल पश्चिम पांचाल देशामध्ये दुर्गपूर नावाचं गाव आहे. तिथे मी आता निवास करून राहिलेलो आहे. तिथे तुम्हाला मी माझ्या सानिध्यामध्ये ठेवेन आणि तिथे राहून तुम्ही माझ्या सानिध्यामध्ये माझा ग्रंथ लिहा. सदानंद स्वामी सकाळ झाली, उपवास सोडले आणि तिथून गुजरातकडे आले आहे. श्रीनगर म्हणजे अहमदाबाद मध्ये 2 महिन्यांपर्यंत थांबले. तपास घेऊ लागले की ते परमात्मा कुठे असतील. सध्याच्या काळामध्ये पण भगवान जर मोजायला गेलं तर पृथ्वीवरती 100 भगवान निघतील. म्हणजे त्या समय केवढे भगवान या पृथ्वीवरती गावागावांमध्ये अलग अलग भगवान होते. तपास करू लागले तेव्हा काही ब्राह्मणांच्या मध्ये बसले होते. ब्राह्मण म्हणू लागले की पश्चिम पांचाळ देशामध्ये दुर्गपूर मध्ये राहणारे स्वामीनारायण डभाण येथे खूप मोठा महाविष्णू याग करत आहे. चला स्वामीनारायणच्या इथे जाण्याची मजा असते. शुद्ध तुपाचे लाडू खायला भेटतात आणि पाहिजे तेवढी दक्षिणा भेटते. चला आपण सर्वेचे सर्वे डभाण जाऊ. मी जतलपूर यज्ञाचं वर्णन वाचलं.
पेशवा सरकार होते जटलपूर येथे, अहमदाबाद येथे. आणि पेशवा सरकारने 18 दिवसाचा महा अतिरुद्र याग होता भगवान स्वामीनारायणनी जेतलपूर येथे केला होता. आणि त्या समयी पेशवा सरकारने नाही सांगून दिलं की तुम्ही आमच्या राज्यात यज्ञ करू शकत नाही. तेव्हा तिथून पूर्ण यज्ञ सामग्री घेऊन डभाणला आले. भगवानने डभाणला 2 यज्ञ केले विशाल. तर असं म्हणतात की पहिला व्यक्ती डभाणला होता आणि शेवटचा व्यक्ती जतलपूरला होता. आणि प्रत्येकाच्या डोक्यावरती 10-10 किलो लाडू होते. एवढे लाडू भगवान स्वामीनारायणनी बनवले होते. आज पण तुम्ही जेतलपूरला जा, ते मोठा बुरज आहे, तो बुरज भरून लाडू बनवले होते. आज आपल्याला 10 किलो लाडू करायचे झाले तर ठेवायचे कुठे ना बनवायचे कसे, हा प्रश्न पडतो. पण त्या समयी भगवंतांनी हजारो ब्राह्मणांना जेवण करावलं. म्हणून आपण एक वेळा तरी आपल्या मंदिरामध्ये मंदिरची प्रतिष्ठा झाली आहे म्हणून ब्रह्मचौर्यासी करायचे. आणि आपल्याला ब्राह्मणांची कुठे कमी आहे? जळगाव मध्ये खूप ब्राह्मण समाज आहे. बाकी पडला तर नशिराबादले खूप घर आहे. तर एक वेळा तरी आपण भविष्यामध्ये केव्हा तरी देवांची प्रतिष्ठा झाली आहे म्हणून आपण इथे आपलं मंदिर संपन्न झालं आहे म्हणून ब्राह्मणांना भोजन करवायचं आणि त्यांना दक्षिणा द्यायची. भगवान स्वामीनारायण यांची रीत होती. आणि त्या ब्राह्मणांसोबत शतानंद स्वामी हे डभाणला आले आणि डभाणला येऊन भगवान स्वामीनारायणचे दर्शन घेतले. दूर उभे होते आणि दुरूनच भगवान स्वामीनारायण यांनी त्यांचं नाव गाव गोत्र म्हणून त्यांना हाक मारली आणि शतानंद स्वामींना जवळ बोलवले. अनेक दिवसांपर्यंत जवळ ठेवून आणि शतानंद स्वामी यांना डभाणच्या यज्ञामध्येच दीक्षा दिली आणि शतानंद स्वामी असं नाव ठेवलं. शतानंद स्वामींना भगवान म्हणतात की तुमची इच्छा होती की आमचा ग्रंथ तुम्हाला बनवायचा आहे. आम्ही सध्या गडपूर येथे गोपीनाथजी महाराजचं मंदिर करीत आहोत. तुम्ही आमच्या सोबत गडपूर चाला आणि तिथे राहून आणि तुम्ही आमचा ग्रंथ निर्माण करा. आणि स्वयं भगवान स्वामीनारायण शतानंद स्वामींना गडपूर घेऊन गेले, स्वतःच्या सानिध्यात ठेवलं, समाधी करवून तिघही काळांचं ज्ञान करवलं. स्वतःच्या जन्मापासून तर आतापर्यंतचे आणि भविष्यामध्ये घडणारे सर्व चरित्र त्यांना दाखवले. शतानंद स्वामींनी ते चरित्रांचे दर्शन केले, ग्रंथाचा प्रारंभ केला आणि शतानंद स्वामींनी आधीपासून तर इथपर्यंत ग्रंथ निर्माण केला. ग्रंथ भगवानला दाखवला. भगवान अतिशय प्रसन्न झाले. सर्व शास्त्रांमध्ये शिरोमणी हा ग्रंथ आहे असे भगवान म्हटले. भगवान स्वधाम गेल्यानंतर राहिलेले चरित्र शतानंद स्वामींनी पुन्हा त्या ग्रंथामध्ये लिहिले आणि तो ग्रंथ मला म्हणजे सुरत मुनींना आणि अनेक विद्वान ब्राह्मणांना शिकवला आणि मला आज्ञा दिली की आता तुम्ही तीर्थयात्रांमध्ये फिरत फिरत अनेक मुमुक्षूंना ज्ञान उपदेश करा. आणि म्हणून हे प्रतापसिंह राजा, मी या जगन्नाथपुरी तीर्थामध्ये आलो आहे आणि तुमचा सोबत माझा मिलाप झाला. असे माझे गुरु शतानंद स्वामी, त्यांचं जीवन चरित्र मी तुम्हाला श्रवण करवलं. तर असे संत होते. जेवढे गुजरातचे संत होते तेवढे ना तेवढे हिंदुस्थानी संत होते. गुजरात बाहेरचे जेवढे संत होते भगवान स्वामीनारायणच्या समकालीन त्यांना हिंदुस्थानी संत म्हटले जायचे. तर खूप काही संत, अनेक मुमुक्षु प्रत्यक्ष भगवंताच्या दर्शनासाठी फिरत 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 शेवटी भगवंताच्या सानिध्यामध्ये पोहोचले. असे अनेक विद्वान पोहोचले, असे अनेक कवी सम्राट पोहोचले, असे अनेक राजे महाराजे भगवान स्वामीनारायण पर्यंत पोहोचले आणि 3000 सारखे संतांना भगवान स्वामीनारायण यांनी दीक्षा दिली. एकमेव सनातन हिंदू धर्मामधले जर धर्मगुरु म्हटले तरी हरकत नाही, असे एकमेव संत भगवान किंवा एक धर्म अधिकारी झाले की ज्यांनी स्वतःच्या 24 वर्षाच्या आयुष्यात स्वतःच्या जीवनामध्ये 3000 संत बनवले, 500 परमहंस बनवले. आजपर्यंत असा रेकॉर्ड कोणाचाच नाही. असे भगवान स्वामीनारायण भगवान होते, पण असे अनेक
रेकॉर्ड भगवान स्वामींचे काढायला गेलो तर आहे, असे यज्ञ केले. तर शतानंद स्वामींचं जीवनचरित्र इथे सांगितलं. पुढे हिमालयाची गोष्ट करून बद्रिकाश्रमामध्ये जो दुर्वासा ऋषींनी शाप दिला, धर्मदेव भक्तिमातांच्या प्रागट्य आणि भगवान स्वामीनारायण यांच्या प्रागट्याच्या कथा त्या सुंदर पुढे वर्णन केलेल्या आहे. त्या आपण पुढे श्रवण करू. सहजानंद स्वामी महाराज की जय. श्रीपती श्रीधरम सर्वदेव भक्ती धर्मात्मजम वासुदेव माधवम केशवम कामदम कारणम स्वामी नीलकंठम भजे सहजानंद स्वामी महाराज की जय.